निकट हनुमंती पै केले म्हणून देखील रामचरण. हे आमच्या संत बोधीबाबाची चाल आहे बघा. बाबा वारीमध्ये असताना या चरणावरती चाल म्हणायचे वारीच्या रस्त्याने. बाबांचं जीवन म्हणजे काय, संप्रदायातलं भजन भीष्म यांना म्हटलं जातं ते संत बोधीबाबांचं जीवन आहे. ज्यांनी आम्हा सर्व लेकरांना हे चाली शिकवताना कोणताही पैसा घेतला नाही, निशुल्क आम्हाला ह्या चाली शिकवल्या नाही. संप्रदाय बाबांचे उपकार कधीच फेडू शकत नाही, एवढे उपकार संप्रदायावरती बाबा करून गेले. आणि तुम्ही भाग्यवान लोक आहात. ज्या नागपूर जिल्ह्यात तुम्ही राहता त्या नागपूर जिल्ह्यामध्ये संत बोधीबाबांचा जन्म झाला. एवढंच नाही तर याच नागपूर जिल्ह्यामध्ये प्रातस्मरणीय ज्यांच्या 2 पायावरती संपूर्ण आळंदी आज उभी आहे ते शांती ब्रह्म कुरेकर बाबांचाही जन्म याच जिल्ह्यामध्ये झाला. संपूर्ण महाराष्ट्र लोकांनी ज्यांच्या पायावरती लोटांगण घालावं असं पवित्र स्वच्छ जीवन ज्यांचं, अतिशय साधू जीवन, पराकोटीचं समाधान ज्यांच्या चेहऱ्यावरती आहे असं शांती ब्रह्म कुरेकर बाबा. वैकुंठवासी अमृतबाजी नरखेडकर इथेच त्यांचं वास्तव्य होतं या नागपूर जिल्ह्यामध्ये. मृदंग सम्राट पांडुरंगबाबा वैद्य यांचा जन्म याच नागपूर जिल्ह्यामध्ये नरखेडमध्ये झाला. असे महान संत महात्मे या नागपूर जिल्ह्याने आमच्या संप्रदायाला दिले. त्यातला एक रत्न म्हणजे ओजस्वी परंपरेमधला तेजस्वी हिरा म्हणजे संत बोधीबाबांची चाल आहे पुढं म्हणायचे. ज्यांच्या अंतःकरणामध्ये एकही विकार नाही त्यांचं साधू जीवन असतं. आणि संत मुक्ताबाई महाराज म्हणताय की दादा आपण संत आहात, योगी आहात. एवढ्या सिद्ध पुरुषांनी आणि संत महात्म्यांनी स्वतःला झोपडीमध्ये कोंडून घेऊन आणि जगापासून लपून एकांतात बसणं चांगलं नाहीये. माझी विनंती आहे तुम्हाला, आपण कृपया बाहेर या. कारण आपण कोण आहात, योगी वाह वाह